केंद्राच्या कृषी विभागाने आगामी खरीप हंगाम 2024-26 साठी बीटी कापूस बियाण्यांच्या कमाल किरकोळ किमतीत MRP कोणताही बदल केलेला नाही. या संदर्भातील अधिसूचना गुरुवारी तारीख 23 जारी करण्यात आली. बोलगा टू प्राइस. देशाच्या विविध राज्यात कापसाची जून महिन्यापासून लागवड सुरू होते. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या सुरुवातीला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून बीटी कापूस बियाण्यांचे दर जाहीर केले जातात. सध्या सरकार बीटी कापूस बियाण्यांच्या कमाल किरकोळ किमतीबाबत MP भागधारकांसोबत बैठक घेत आहे. बोलगाड 1 आणि 2 या बीटी कापूस बियाण्यांचे MRP लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा मात्र बीटी कापूस बियाण्यांच्या MRPत वाढ होण्याची चिन्ह नाहीत या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. परंतु मागील वर्षी बोलगा 2 च्या 450 ग्रॅमच्या पाकिटासाठी MRP 36 रुपयांची वाढ करून प्रति पाकिट 900 रुपये दर केली होती. या दरवाढीमुळे बीटीचा उत्पादन खर्च वाढत असताना कापूस उत्पादकांना झळ बसली. कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश 2015 अंतर्गत दरवर्षी MRP जाहीर करणे कायदेशीर बंधनकारक आहे. 2016 पासून केंद्र सरकार बियाणे कंपन्यांवर त्यासाठी नियंत्रण ठेवून आहे. परंतु तरीही मागील काही काळापासून बियाणे दरात दरवर्षी वाढ होत आहे. विशेषतः बोलगाड 2 च्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर बोलगाड 1 चा MRP मात्र 2016 पासून 635 रुपये प्रति पाकिट आहे. परंतु बोलगाड 1 ची लागवड अत्यल्प असून शेतकरी बोलगाड 2 ची लागवड अधिक. शेतकऱ्यांना थेट फटका बसत आहे. केंद्र सरकार मात्र बीटी बियाण्यांचे दर जाहीर करताना शेतकऱ्यांना निश्चित दरात बियाणे मिळत असून हा कमाल दर आणि किमान दर नसल्याचा दावा करतं. तसेच 2016 पूर्वी शेतकऱ्यांकडून बियाण्यांसाठी जादाचे पैसे उकळले जात होते. आता मात्र दर जाहीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या लुटीवर लगाम घालण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय किसान संघाने मात्र बीटी कापूस बियाणे दर जाहीर करण्यास विरोध केला आहे. बीटी बियाण्यांचे दर निश्चित केल्यामुळे नॉन GM कापूस बियाणे 300-400 प्रति पाकिट दराने विकले जातात. तसेच गुलाबी बोंडअळीवर बीटी कापूस आता पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या बियाण्यांचा दर ठरवण्याची गरज नाही असा आक्षेप घेतला आहे. 2019-20 मध्ये बोलगाड 2 चा दर 710 प्रति पाकिट कायम ठेवण्यात आला होता. मागील वर्षी सुमारे 4% वाढ झाली होती, तर 2024-25 मध्ये फक्त 1% वाढ झाली होती. त्यामुळे यंदा दरवाढ झाली नाही तरी उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही असे उद्योगाकडून सांगितले जात आहे. तर जाहीर केलेल्या दराने बियाण्यांची विक्री होते का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.